राज्य सामायिक प्रवेश प्रक्रियेकरिता विविध श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना व तपशील माहिती पुढीलप्रमाणे. आरक्षणाच्या श्रेणीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीत बौद्ध धर्म स्वीकारलेली SC करिता 13%, अनुसूचित जमाती ST 7%, विमुक्त जाती VJ NT A करिता 3%, भटक्या जमाती 1 NT B 2.5%, भटक्या जमाती 2 NT C 3.5%, भटक्या जमाती 3 NT D 2%, इतर मागासवर्गीय OBC 19%, तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SEBC 10% यांचा समावेश केला गेला आहे. शासनातर्फे नव्याने 10% मंजूर झालेलं मराठा आरक्षण म्हणजेच SEBC या आरक्षणामुळे एकूण आरक्षणाची संख्या 60% प्रवर्गामध्ये विभागलेली आहे. उर्वरित 40% प्रवर्गासाठी म्हणजेच खुल्या वर्गासाठी EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या श्रेणीतून आरक्षणाचा लाभ घेता येईल. एकूण 60% आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी EWS हे आरक्षण लागू होत नाही. EWS प्रमाणपत्राचा नमुना माहिती पुस्तिका पान क्रमांक 115 वर दिलेला आहे. EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या नमुन्याप्रमाणे EWS प्रमाणपत्र सादर करावे. अन्य कोणतेही नमुन्यामध्ये असलेले EWS प्रमाणपत्र अमान्य केले जाईल. उमेदवारांनी सादर केलेल्या EWS प्रमाणपत्रामध्ये सामान्य प्रशासन विभाग यांचा शासन निर्णयाचा उल्लेख आहे याची खात्री करावी. उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेवेळी पुढील कागदपत्र व प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जे उमेदवार SC ST प्रवर्गातून असतील त्यांनी जात जमात प्रमाणपत्र आणि जात जमात वैधता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच जे उमेदवार VJ NT OBC SBC SEBC प्रवर्गातून असतील त्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर जे 31 मार्च 2025 पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र सादर करावे. उमेदवारांनी आपला अर्ज, कागदपत्र व श्रेणी या सर्व घटकांची अचूक माहिती देऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुकर करावी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.